गोलंदाजी मार्कमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज स्ट्राईक एंडला असेल समोर, त्यासमोर आव्हान असेल ते दत्ता खराडेचं. दोन्ही संघाचे आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला कोंदुडे संघाकडून बिलॉंग करणारा दत्ता खराडे आणि त्यासमोर त्याच्याच संघामधला प्रतीक जाधव. आपण एकमेकांच्या समोर नेहमी केलं असं प्रॅक्टिससाठी, आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये टाकले गेलेत. पहिला चेंडू सेन्सेबल क्रिकेट पुश केला आहे इथे डायरेक्ट डेंजर झोन कडे होते सबीर, परंतु सुखरूपरित्या पोहोचलेत. एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट. एक चिकी सिंगलच्या मदतीने गणेशच्या अकाउंट मध्ये ओपन केला जातोय तो UA11 या टीमचा. पहिल्या चेंडूमध्ये दत्ता खराडे सेन्सिबल क्रिकेट केला का त्यासमोर प्रतीकेचं आव्हान होतं. युवा टाळल्याने पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक जाधव उगवता सितारा आहे. अक्कू टप्प्याचा चेंडू होता, पुलचा पटका आपण पाहिला. चेंडू क्षेत्रशा पोहोचेल का, शर्यत लागली आहे परंतु चेंडूने सीमारेषा ओलांडली देखील आहे. इथे आला चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 5 या धावसंख्येवरती. पाच धाबा धाव फलकावरती. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट केला, स्ट्राईक रुटेड गेले दत्ता खराडे समीरने आणि त्याच्यानंतर समीरच्या बॅट मधून आलेला हा चौकारा. चला स्पीडअप करा, लगेचच स्पीडअप करायचंय. टीम बॅटिंग वारंवार करू नका. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. समीरन डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर मैदानाला गुदगुल्या करू शिक्षक आकाशच्या हातामध्ये जाऊन विसावतो. इस्टनच्या मागे आकाश कदम आपण पाहतोय. 40 सरकारला बिलॉंग करतायत आज. हा देखील सालपे संघाचा खिलाडू आकाश कदम. आज मात्र 40 सरकार सालपे या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. US11 कुंदिवडे हा संघ देखील आज मैदानामध्ये इराद्याने उतरलाय. हा देखील चेंडू चांगला आहे, हा देखील चेंडू चांगला पडला प्रतीक जाधवचा. ही ओव्हर थोडीशी धोकेरुखी असेल दत्ता खराडेसाठी, कारण की आव्हान मोठं आहे ते म्हणजे प्रतीक जाधवचं. उगवता सितारा आहे, चांगली गोलंदाजी. कोंदुडे संघ ज्या वेळेस अडचणी सापडतो त्यावेळेस अडचणीतून बाहेर काढायचं काम करतो आणि त्यालाच आज मात्र बोलीवरती मैदानामध्ये 40 सरकारने घेतलं आहे. त्या संघाचे संघ बाळक आहेत मनीष शेळके. त्यांच्या मागे नव्हे तर स्वीपरला उभे आहेत ते आणि त्यांनी मात्र खेळाडूंची पाहणी करून मात्र आपल्या मैदानामध्ये घेतले आहेत आपल्या खेळण्यासाठी. आज मात्र खेळ करता येते चांगला. हा देखील गुडघे टेकून बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, कारण की गोलंदाज एक युवा टॅलेंट आहे. फिंगर रोल कलर्स आणि थोडासा चेंडू पडल्यानंतर कधी कधी आतल्या बाजूने चेंडू वलवचं काम करतोय, कधी कधी बाहेर चेंडू वलवतोय, फिंगर रोल करतोय. लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू, ऑफ ब्रेक स्वरूपाचा चेंडू. थोडंसं डुके मात्र डरताय समीरसाठी आणि तेच कारणास्तव 40 सरकार आता मात्र फ्रंट फुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या P1च्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा धाव फलकावरती. समोर चेंडू उभी शेप मध्ये चेंडू उडवला आहे. आदित्य चाललेत. एक सिंगल आउटफील्ड खराब आहे, एकच सिंगल कंप्लीट होईल. फटका दर्जेदार होता, समोर चेंडू होता परंतु आदित्य तिथे पोहोचलेत. नशिबाची साथ लागली आहे ती US स्पोर्टला, याला 40 सरकारला. इथे एक सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 6 धावा.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ शेळके आपण पाहतोय. सालपे संघाकडून बिलॉंग करणारा, सालपे गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. त्याच्या समोर मात्र दत्ता कराड आहे, नाशिक येतो समीर आहे. सलामीची जोडी पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आल्या 6. आता इथून एक्सेलरेटर पाय द्यावा लागेल. P1चं दुसरं षटक. त्या ओव्हरमध्ये 3 षटक टर्च्या सर्कलच्या बाहेर मात्र तैनात असतील. एक लॉंग ऑफ लाव बघेला, एक लॉंग ऑन ला, एक खाऊ कॉर्नरला आपण पाहतोय. फील्ड पोझिशन चांगली सजवली आहे ती टीम. 40 सरकार म्हणजे मनीष शेळके एक अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये संघ घेऊन दाखल उभे देखील राहिलेत. हा देखील चेंडू आईस आउट ऑफ स्टंप पंच सांगतात आदेश मसेसारखे बोलून हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावसंख्येने भर मात्र पडली. त्या अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 7 अंकावरती. समोर चेंडू कबरला चेंडू उडवलाय, दर्जेदार फटका आहे. क्षेत्रशः पोहोचतील का? क्षेत्रशः पोहोचतायत परंतु वनभाऊ चेंडू अडवला जातोय. एक सिंगलचं डबल मध्ये रूपांतर. झेल घेण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु झेलवरती प्रॉपर आले नाही आहेत. थोडंसं अंदाज देखील बांधता त्यांना आला नाहीये कारण फटका दत्ता खराडेचा आहे. त्यावरती ताकद देखील लावली नाही त्यांना. सहज पुश केला. सेन्सिबल क्रिकेट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 अंकावरती. फटकेबाजी करायची आहे दत्ता खराडेवरती विश्वास आहे. त्याच विश्वासाला सार्थकी अशी फलंदाजी करावी लागेल. आता बरेचसे बॅट्समॅन देखील बाकी आहेत. सोनू असेल, संदीप भोईर असतील, त्याचबरोबरीने मनीष देखील असेल. फटका दर्जेदार आहे. व्ही शेप मध्ये चेंडू उडवलाय. दत्ताचा ब्रँड दाखवणारा चेंडू मात्र पंच सांगतायत की हा चेंडू वनभाऊ सीमारेषा बाहेर आलेला हा चौकार. 4 धावा. चौकारच्या पद्धतीने दुहेरी धाब्यांमध्ये पदार्पण केलं. धावसंख्या 13 या धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे. सोमनाथ शेळके गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये. रिबस अटॅम्प स्विचीचा फटका. एक जबरदस्त टायमिंग फटक्यावरती पाहायला मिळाला. इथे देखील दरम्यानला चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली, जाऊन मात्र पोहोचेल ती 17 वरती. गोलंदाजाच्या वेगाचा पुरेपूर उपयोग दत्ता खराडे कशा पद्धतीने करायचं याला ठाऊक आहे आणि त्याच गोलंदाजाचा वापर मात्र करतायत वेगाचा. इथे चौकार आला. चौकारच्या मदतीने 17 धावा धाव फलकावरती. टप्प्याचा चेंडू होता. आधी गेला आउटसाइड ऑफ स्टंप. आदेश सर सांगताय दोन किंवा टू वाईट आहे. थोडस फटके आल्यानंतर मात्र थोडेसे लाईन आणि लेन मिस होताना आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ शेळकेजी डॉट ऑफ पर्सेंटेज पाय वाढवायचे आहेत. तिथे धावसंख्या अतिरिक्त स्वरूपामध्ये दिली जाते. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. समोर चेंडू उडवलाय. क्षेत्रशः पोहोचेल का? झेल देखील सोडली जाते दत्ता खराडेची. काय घडतंय मैदानामध्ये? काय घडतंय मैदानामध्ये? सागर होते तिथे अशा अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून, कारण की महत्वाच्या क्षणी महत्वाच्या विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाता जाता राहिलाय मैदानामध्ये. दत्ता खराडेची विकेट दिली आहे, सोडली आहे. खूप मोठा फलंदाज आहे, त्याची विकेट मात्र मैदानामध्ये सोडली जाते. एक सिंगलच्या मदतीने 19 धावा धाव फलकावरती. हा देखील लाऊडली अपील पंचांकडे. मी बॅट कटची अपील आता मी फर्स्ट सांगतोय, ज्या वेळेस बॅट कटची अपील आपण करतो ना त्यावेळेस मेन पंचांकडे अपील करायची आहे. स्क्वेअर लेग पंच बॅट कटची अपील घेऊ शकत नाहीये, याची देखील नोंद करावी. बॅट कटची अपील नेहमी मेन पंचांकडे करावी. मेन पंच बॅट कटची डिसिजन देतात, स्क्वेअर लेग पंच देत नाहीयेत. डॉट चेंडू आलाय.
19 धावा फलकावरती स्थिरावले जात आहेत. हा देखील मोठा प्रहार करायचा होता. समीरचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आधी बॅटचा फ्लो मध्ये ओपन करायचा केला होता. इथे 2 ओव्हरचा समाप्त झाला आहे. ओव्हर क्रमांक 2 देखील समाप्त. ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 9.50च्या सरासरीने 19 धावा फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रतीक आलेत. आता वैयक्तिक कोट्यातले दुसरं शतक, सांघिक कोट्यातला मात्र तिसरं षटकाला सुरू होत होती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वर प्रतीक जाधव आहे. चला टीम मीटिंग नको आहे, लगेचच 40 सरकार आपण सज्ज व्हा फिल्डिंग साठी. चला मनीष दादा, आकाश कदम, आपण चला लगेच फील्ड पोझिशन सजवा, जेणेकरून आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सामने कव्हर करू. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रतीक जाधव ऑन स्ट्राईक, दत्ता खराडे आपण पाहतोय. सलामीची जोडी अजूनही रबाना मैदानामध्ये तल टोकून उभी राहिली आहे. 19 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. एकाच गावचे दोन्ही खेळाडू आहेत. हा देखील समोर चेंडू उडवलाय. आता क्षेत्ररक्षक मात्र म्हणला प्रेक्षक, चेंडू गेलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दत्ताच्या बॅट मधून आलेला हा लॉंग अपच्या डोक्यावरून षटकार, 6 धावा. षटकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धाव फलकावरती. प्रतीक जाधव ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत. त्याच्यानंतर फटका फसला. आता स्वतः प्रतीक जाधव पोहोचतील का? नो मान्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट होईल का? आणि ते देखील झालंय. ते देखील झालंय. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या, फटका फसला होता, झालं देखील भिनलं होतं ते म्हणजे प्रतीक गोलंदाजाने, परंतु जाल्यामध्ये सापडला देखील होता, परंतु बाल बचावलाय दत्ता खराडे. दोन धावा फलकाच्या मदतीने वाढ झाली आहे. जाऊन मात्र पोहोचली 27 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. 27 धावा फलकावरती दत्ता खराडे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती. समोर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. फलंदाज पैकी आउट आहे. हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंचांचा डिसिजन कोणता येत नाही. म्हणजे 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकाने वाढ येऊन जाऊन पोहोचेल ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3चा खेळ चालू आहे मैदानामध्ये आणि अद्यापर्यंत 29 धावा फलकावरती बिनबाद अशी परिस्थिती आपण पाहतोय. ती म्हणजे UA11 या संघाची.
फटका दमदार आहे. हेलिकॉप्टर शॉट सजवला. एम एस धोनीची आठवण करून देणारा हा चेंडू लॉंगॉन आणि लॉंगअपच्या मधोमध अक्षरशः क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेला. सीमारेषा बाहेर आलेला दत्ता खराडेच्या बॅट मधून हा षटकार. हा षटकार आला आणि षटकारच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 6 अंकाने वाढेल. जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवरती. पहिलं षटक अवघा 6 धावसंख्येचं फेकलं होतं आणि त्याच्यानंतर दत्ता खराडे आता आक्रमण रूप धारण केलंय. सेट झालाय आणि त्याला आता टेनिस क्रिकेटचा बॉल फुटबॉल सारखा दिसायला लागला. आता रिबासा टॅम स्विचचा फटका. एक दर्जेदार ड्रायव्हिंग चेंडू मात्र फेकून दिला. लॉंग लेग क्षेत्राच्या डोक्यावरून हा आला यूज हँडसम मॅक्सिमम षटकार. तिथे षटकार आला. 41 धाव फलकावरती. एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. रिबास अटॅम स्विचिटचा फटका दुधारी तलवार चालवली होती. दत्ता खराडे यशस्वी देखील झालाय. समोर चेंडू उडवलाय. पुनश्च क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सागरच्या डोक्यावरून हा देखील आलाय षटकार. एक जेल सोडली आणि त्याचं रूपांतर त्याचा परिणाम किती मोठं भोगावं लागलंय ते म्हणजे 40 सरकारला हे देखील आपण पाहिलं. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. षटकार हॅट्रिक देखील झाली. दत्ता खराडेची पहिली षटकार हॅट्रिक या ग्रामपंचायत प्रीमियर लीग कोंदिवडेमध्ये आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये पहिली षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आणि तब्बल धाव फलकावरती धावा लागल्या. तर 44 धावा म्हणजे या ओव्हरमध्ये तब्बल प्रत्येकच्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 28 धावा. केशव शिंदे, सचिन भोईर आणि सचिन पोपे, मंगेश भोईर हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. UA11 संघाचे संघ मळाक आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा संघ आता फ्रंट फुटवर गेलाय. 3 ओव्हरमध्ये 44 धावसंख्या धाव फलकावरती लावली त्यांनी. 47 धावसंख्या धाव फलकावर लावले परंतु 10 चेंडू आणि तब्बल 40 धावसंख्येची विध्वंसक इनिंग खेळतोय दत्ता खराडे. जवळपास पाहायला गेलं तर 3 धावसंख्येवरती सोडलेली झेल आणि त्याच्यानंतर तब्बल आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं ते दत्ता खराडेचं. ओव्हर क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती स्वतः आकाश कदम आला आता संघाचा कर्णधार आहे आणि तो मात्र आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्क वरती उपस्थित झालाय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता समोरून नेतृत्व करावं लागेल कर्णधाराला. कर्णधाराची भूमिका काय असते हे खेळाडूंना नव्हे तर आपल्या संघाच्या संघ मालकाला देखील ठाऊक करून द्यायची. ते आकाश कदम आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेत. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. लेफ्टी बॉलर नॅचरल स्प्रिंट देखील त्याकडे असेल. लेफ्टी बॉलरकडे नेहमी असतो आणि तेच आता दाखवून देत असताना पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 4चा डॉट आलाय. ही निर्धाव चेंडू नितांत गरज आहे ती म्हणजे 40 सरकारला. एक फटका चांगला आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न इथे चेंडू चाललाय फाईन लेगला. थांबणार नाही चेंडू गुलीच्या वेगाने मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला. सीमारेषा बाहेरसाठी आलेला समीरच्या बॅटमधून चौकार.
हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 51 धावा फलकावरती. आकाश कदम गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू पुन्हा फिरून केलाय समीरच्या बॅट मधून. हा देखील आलाय चौकार. दुसरा चेंडू वरती दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडूवरती चौकार आलेत. तब्बल धाव फलकावर धावा लागल्या तर 55 धावा. आणि आकाश करडेचा विचार केला तर 10 चेंडू आणि 40 धावसंख्येची विध्वंसक इनिंग खेळतो आपल्या टीमसाठी. दर्जेदार बॅटिंग आपण पाहायला मिळाली या मॅच मध्ये देखील. पहिल्या मॅच मध्ये देखील सागर देशमुखचा आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं आणि या मॅच मध्ये देखील दत्ता खराडेचं आक्रमण आपण पाहायला मिळालं. लोवर फुलटॉस चेंडू होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. इथे चेंडू आला निर्धा 55 धावा फलकावरती. किप्परच्या हातामध्ये चेंडू असेल तर स्ट्राईक रोटेट करू शकत नाही. अन्यथा किप्परच्या हातामधून चेंडू सुटला त्याच्यानंतर आपण स्ट्राईक रोटेट करू शकता. भरपूर क्रिकेटचे नियम बदललेत आता. समोर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. सीमारेषा बाहेर लंगनच्या डोक्यावरून चेंडू षटकार. फुलटॉस चेंडू होता. इथे मिस टाइम फटका आपण पाहतोय. आकाश स्वतः आलेत आणि झेल देखील घेतली जाते आणि संपवला बॅट्समन समीरचा इथे खेळ. ओव्हर क्रमांक 4 देखील संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकात आपण विचार केला 61 धावा धाव फलकावरती. 1 विकेट मैदानाच्या बाहेर निघतच आपल्याला पाहायला मिळाली. समीरची गेली आहे. नवीन बॅट्समन जितेश उर्फ सोनू या नावाने हा खेळाडू प्रसिद्ध असणारा कोदुबडे संघाकडून मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील आता मैदानामध्ये गेला आहे. पण दत्ता खरेडीचा आपण विचार केला तर 10 चेंडू 40 धावसंख्येची विध्वंसक इनिंग खेळतो आपल्या टीमसाठी. त्याला जास्तीत स्ट्राईक देणे गरजेचं असेल. आता ओव्हर क्रमांक 5 मध्ये स्लॉक षटक हाणामारी षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 5 कोणता गोलंदाज असेल? चला बॅट्समन सोनू आपण या स्ट्राईकला लगेचच पंच देखील आपण विनंती करा. आवाज नाही दिला. ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकाल भावेश आलेत. सुमित आले. सुमित गोलंदाजी मार्क वर स्ट्राईक एंडला दत्ता खराडे आहे. त्याने 10 चेंडू 40 धावसंख्येची विध्वंसक इनिंग खेळतोय. नॉट आउट पारी खेळण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा. तो मात्र स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क वरती सुमित आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 5 मध्ये टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 62 धावसंख्येवरती. सुमित ओंबळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 5 मध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय. अकूट अब्बाचा पटका होता. पुलचा धमाका. अक्षरशः चेंडू फेकून दिलाय. जितेशच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार.
षटकार आला आणि षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाईल, 6 अंकाने वाढली जाईल, जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 68 या धावसंख्येवरती. 4.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय प्रगती पथावरती आणि 68 धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील चेंडू चांगला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल, जाऊन मात्र पोहोचले ती तब्बल 69 या धावसंख्येवरती. 4.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि तब्बल 69 धाव फलकावर लागल्या जात आहेत. दत्ता खराडे आपण पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 41 धावसंख्येची इनिंग साकारतोय. स्विचचा पटका खेचायचा होता, थोडासा धीम्या गतीने चेंडू आला. फसव्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू संगतीने धावफलक स्थिरावलं गेलं ते तब्बल 69 धावसंख्येवरती. आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे पहिल्या इनिंगचा. फटका चांगला आहे आणि या फटक्यावरती धावसंख्या देखील चांगलीच मिळली जाईल. पंचांचा इशारा येण्याचे बाकी आहे. पंचांचा इशारा हा षटकार आहे आणि षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती तब्बल 75 या धावसंख्येवरती. आणि आपण दत्ता खराड्याचा विचार केला तर तब्बल 47 धावसंख्येची एक विध्वंसक इनिंग खेळतोय 12 चेंडूंमध्ये. सागर देशमुखने इनिंग साकारली 12 चेंडू 44 ची. आता 12 चेंडू 47 धावसंख्येची इनिंग साकारतोय तो दत्ता खराडे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू अर्धशतक लावेल का, झलकावेल का दत्ता खराडे, हे देखील पाहणं गरजेचं असेल. हा देखील अर्धा शतक झलकावलं जरूर. हा चेंडू मॅचची लिडिंग एज घेऊन नशिबाचा चौकार आला दत्ता खराडेचा. एकदा बॅट वर करायची दत्ता खराडे. आपण कॅमेरामॅन आपण देखील छायाचित्र टिपा. अर्धशतकाची खेळी मात्र करून मैदानाच्या बाहेर. आता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. तर तब्बल 79 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. मग दत्ता खराडेच्या धावसंख्या 13 चेंडू 50 धावसंख्येची इनिंग साकारली आहे. आता येणारे 30 चेंडू आणि 80 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी टीम चाली सरकारला.
तर नेक्स्ट मॅच मोरिया बुमर्स सालपे वर्सेस SR11 या दोन्ही टीमच्या करताला आपण इन्व्हाइट करतोय टॉससाठी लगेचच मंचासमोर या. मोरिया बुमर्स सालपे विपक्ष SR11 दोन्ही टीमच्या करताला आपण चला टॉससाठी लगेचच इन्व्हाइट व्हा. सलामीची जोडी रबाडा झाली आहे मैदानामध्ये. आकाश आणि सागर ही सलामीची जोडी रबाडा झाली आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा P1चं षटक गोलंदाजी मार्कवर दत्ता. पहिल्या चेंडूवरती आलेली एक सिंगल गोलंदाजी मार्कवरती दत्ता. आपण पाहतो स्ट्राईक एंडला होते आकाश नाशिकवरती सागर आहेत. आता स्ट्राईक एंडला सागर आलेत. इथे देखील बॅटची रेडी घेतली आहे स्ट्रक्षक आपण भाऊ जितेश उर्फ सोन्या हा मात्र माहिती इष्टांच्या मागे उभा होता. त्याने झेल देखील घेतली जाते आणि संपवला दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. सागरचा खेळ. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल नंतरच्या चेंडूवरती आलेली विकेट ही महत्वाच्या क्षणी दत्ताला मात्र कमबॅक करून देणारी ठरली आहे. आदित्य मात्र नवीन बॅट्समन एंटर झालेत मैदानामध्ये. समोर चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक पोहोचतील का. झेल देखील घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू शेवटच्या क्षणाला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः कॅमेरामॅनला सलामी देणारा हा आलाय षटकार. आणि षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 अंकाने वाढेल. जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 7 या अंकावरती. 80 धावसंख्येचा बाटला करायचा आहे आणि ही मोठी फटकेबाजी करायची आहे. तर कृपया असेल मोरिया बुमर्स तिथे जे पट्ट्यावरती बसलेत त्यांना विनंती असेल की आपण पट्ट्याच्या बाहेर बसा. चला सर्वांनी उपा कॉपरेट करा. आपल्याला आपला मॅच आहेत. आपल्या मॅच मध्ये हा देखील समोर बॅक टू द बॉलर दत्ता कराडे स्वतः मध्ये चेंडू आलेत. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल नंतर चेंडूवरती विकेट नंतर षटकार आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. आदित्यच्या बॅटमध्ये षटकार देखील आलाय आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू बॅक टू द बॉलर देखील खेळलाय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता त्याचा. हा देखील अवे फ्रॉम द बॉडी. अडिके सर तटस्थ उभं राहिलेत. कोणता इशारा येत नाही. हा देखील चेंडूचा निर्धाव 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 7 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. तर टीम हा देखील फटका चांगला आहे. अपरकटचा फटका पुढे आला नंतर बॅकफुटला गेले स्ट्रेअर केलाय. पोचतील का क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर आलेला हा शेवटच्या चेंडूवरती चौकार. पहिल्या ओव्हरचा ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा लागल्यात त्यात तब्बल 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्या तर तब्बल 11 धावा. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच बोरिया बुमर्स आणि SR इलेबर्ड या दोन टीम मध्ये मात्र ही संघर्षाची लढाई पाहायला मिळणार आहे. तयार राहा दोन्ही टीम मात्र सज्ज. टॉस देखील केलाय त्यांच्यामध्ये. समोर चेंडू उडवलाय आकाशने. पॉवर प्ले सेकंड मात्र चालू झालाय. इथे फिल्डिंग मिसफिल्ड होते तिथे बॅकअप मात्र दिलंय चांगलं. दत्ता स्वतः आलेत. इथं सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. स्पीडअप करा वारंवार मी विनंती करतोय. US इलेबर्ड आणि 40-40 सरकार या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय वारंवार की आपण स्पीडअप करायचं आहे. हा देखील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आदेश तर कोणतेही इशारा देत नाहीयेत. त्याच कारणास्तव इथे चेंडू आला निर्धाव. निर्धाव तुमच्या संघटनेने धावफलक स्थिरावलं गेलं ते तब्बल 13 या धावसंख्येवरती. हा देखील समोर चेंडू उडवायचा होता. 20 शेप मध्ये चेंडू केलायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बडू जाधव ओव्हर क्रमांक विकी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत आणि अद्यापर्यंत 3 चेंडू फेकत असताना 2च धावा खर्च करतात आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. दत्ता खराडे असतील, त्याच्यानंतर सेकंड ओव्हरला आले ते विकी, त्याच्यानंतर सोनू देखील असेल, समीर भुईर देखील असेल गोलंदाजीचं. या देखील फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरला शत्रुषक फिल्डिंग करतायत. मिसफिल्ड झाली आहे. आता इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. इथे आलाय चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 17 धावसंख्येवरती. सतरा धावा धावफलकावरती थोडंसं मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डचा मोबदला मात्र चालू सरकारला भेटला जातोय. समोर चेंडू उडवला 20 शेप मध्ये. शत्रुरक्षक पोहोचेपर्यंत भरपूर शेस मोठा होता. शत्रुरक्षक पोहोचेपर्यंत चेंडूने एक टप्पा अखेरीस सीमारेषा ओलांडली आहे. इथे देखील आला आहे दुसरा बॅक टू बॅक चौकार. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अजूनही इथून 59 धावसंख्या करायची आहे. समोर चेंडू उडवलाय. फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत टाटा बाय बाय करत आकाशच्या बाट मधून आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 27 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा ओव्हर क्रमांक 2 देखील समाप्त आणि 13.50च्या सरासरीने 27 धावफलकावरती.
हा देखील समोर चेंडू ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले. दत्ता डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. समोर भोईर पहा काय घडतंय मैदानामध्ये. असं वाटलं होतं की वेगवान थ्रो केलाय की काय, परंतु त्याच्यानंतर थोडासा शरीराचा भेद त्याला सावरला नाही आणि त्याच कारणास्तव ते थोडंसे बिस्पिल देखील केली आहे. इथे एक सिंगलचा कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे. ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. फिटनेस हवी आहे. समोर चेंडू उडवला आहे. आपण पाहू शकाल अलॉंग द कार्पेटने डिब्बे शत्रुशक तैनात आहेत. फिल्डिंग करतायत, अडवणे करतायत. पहा अतिशय दर्जेदार फिल्डिंग. स्वतःच्या जीवाच्या आकांताने मात्र फिल्डिंग करतायत US11 टीम साठी. योगेश शिंदे होते आणि अतिशय चेंडू अडवला देखील आणि डाईव देखील फेकली आहे. इथे एक सिंगलच्या मदतीने 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते 31 अंकावरती. वेगवान चेंडू होता, अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. ही दत्ता कराडीची ओळख आहे. कधी कधी फिंगर रोल करा असेल, कधी कधी लेग ब्रेक स्वरूपाचे चेंडू, कधी कधी ऑफ ब्रेक स्वरूपाचे चेंडू, कधी कधी वेगाने बीट करतो, कधी कधी चेंज ऑफ पेस मात्र फेकतो. ही ओळख आहे दत्ता खराड्याची आणि तीच मात्र दाखवून देत असताना मैदानामध्ये आपल्या नाबाचा वर्चस्व, आपल्या नाबाचा कायम दबदबा ठेवणारा हा गोलंदाज आहे कुंदुडे टीम कडून. थोडस रनअप मध्ये व्यत्यय येतोय. मिड ऑफला मात्र पाहू शकाल आपण समीर भोईर तैनात केले. त्यांना चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून होईल याची देखील अपेक्षा असेल. त्याच कारणास्तव मिड ऑफला मात्र तैनात केलेत. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक काउ कॉर्नर, एक मिड विकेट, त्याचमध्ये स्वीपर कव्हर. तर त्या सर्कलच्या बाहेर ही फील्ड पोझिशन पाहतोय. चांगला फटका ब्लॉकरला चेंडू फेकला होता. समोर आलेत विकी येत आहे. तत्पूर्वी एकच सिंगल कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 32 या धावसंख्येवरती. अजूनही पाहायला गेलं तर तब्बल 48 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 48 धावसंख्येची अजून गरज आहे. 32 धावा फलकावरती 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती दत्ता खराड आहे. वैयक्तिक कोट्यामधला दुसरा षटक घेऊन आला आहे. पुढे येऊन समजावला चेंडू, पण अशा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय. समीर चेंडू खाली येत आहे. तत्पूर्वी एकच सिंगल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि तब्बल 33 धावा फलकावरती. समोर चेंडू फुलटॉस होता आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलं. ते आदित्यने चेंडू मात्र फेकून दिला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः षटकार आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही गाणं वाजवा, कारण की लाईव्ह कव्हरेज चालू आहे स्पर्धा. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्क वरती समीर भोईर आपण पाहू शकाल. अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. सध्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याने
कमीपणा घेतलाय, परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव लौकिक करणारा हा खेळाडू आज मात्र क्रिकेटमध्ये आलाय. क्रिकेट कमी खेळतायत परंतु बैलगाडी क्षेत्र त्यांचा प्रिय असा छंद आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव देखील मोठं केलंय त्यांनी. हा देखील चांगला चेंडू होता. पहा मी म्हटलं होतं जरी सराव जरी प्रॅक्टिस नसेल ना तरी समीर भोईर यांचं वर्चस्व कायम असेल, कारण की अनुभव आहे आणि अनुभवाची शिजोरी घेऊन मैदानामध्ये दाखल देखील झाले. हा देखील बॅकपोर्टला जाऊन पहिले बॅकपोर्ट होते नंतर फ्रंट पोर्टवर आले. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न निघालेत आणि फेकी देखील खराब झाली आहे. बॅकअप दिलाय. चांगली फिल्डिंग. त्याच्यानंतरचं 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 41 या धावसंख्येवरती. समीर भोईर गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेत. टेपी शरीर क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवणारा हा मनुष्य आहे आणि तो मात्र आज या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये गोलंदाजी करतोय. UA11 या संघाकडून मात्र प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज आहे. हा चेंडू चांगला होता. पहा फिरकी गोलंदाज, फिरकीचा जादूगर म्हणून जशी ओळख आहे कोंदुळे संघाकडून नेहमी लागणारी, तो फिरकी का जादूगर आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करतोय समीर भोईर. त्याला जेवढी नावं द्याल ना तेवढी कमी आहेत. पहा पण आता मात्र आकुटप्प्याचा चेंडू होता. आकाशने ओळखलाय. अक्षरशः एसट्या सोडल्या होत्या. स्टंप सोडून गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. चेंडू फेकून दिला सीमारेषेबाहेर. इथे आला षटकार आणि षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 47 या धावसंख्येवरती. फिरकीचा जादूगर म्हणजे अशी ओळख आहे तो समीर भोईर. गोलंदाजी मार्कवर असं नाही, पहिला 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी, त्याच्यानंतरचे षटकार आलाय. पहा समोर चेंडू फेकलाय. इथे क्षेत्ररक्षक पैना देत डायरेक्ट हिट आणि फलंदाज आकाश कदम बाद देखील झालाय. आपण पाहू शकाल समीर भोईर यांना मिळालेली सफलता आणि या सफलतेचं रूपांतर आता धावसंख्या 47 या धावसंख्येवरती स्थिरावली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू समीर भोईर यांच्या गोलंदाजी मार्क मधला आपण पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करत आहेत. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. विकी कोणतीही चुकी करणार नाहीये आणि संपवलाय इथे बॅट्समन आदित्यचा देखील खेळ. नवीन बॅट्समन स्वप्नात आणि निखिल मालकरी जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्क वरती जितेश उर्फ सोन्या. हा देखील अक्षरशः ब्लॉकला चेंडू टाकला होता. खोदून काढायचा होता. बॅट अँड बॉलचा प्रॉपर टायमिंग नाहीये. शेवटचा आणि अंतिम षटक आपण गोलंदाजी मार्क जितेश
6 चेंडू 33ची गरज होती. आता 5 चेंडू 32ची गरज आहे. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिल्या या मॅच मध्ये. वर्चस्व सिद्ध केलं ते म्हणजे US11 टीमने. स्लोवर धीम्या चेंडू होता. हा देखील खेचायचा होता फटका, परंतु इथं बॅट ऑन बॉलचा संपर्क नाही येते. बाईची आलेली एक धाव. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावून मात्र पोहोचेल ती 49 या धावसंख्येवरती. तर चला नेक्स्ट मॅच मोरिया बुमर्स सालपे आणि SA इलेबर्ड या टीम मध्ये संघर्षाची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णतः औपचारिकता बाकी राहिले. स्लोपर पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जितेश 4 चेंडू हातामध्ये फेकलेत आणि 2 धावा खर्च करतोय वैयक्तिक कोट्यामधून. इथे देखील फटका सजवायचा होता परंतु झेल बाद झाला आहे. फलंदाज मात्र बाजून मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन सुमित ओंबळे पाहू शकाल आपण. शेवटचा आणि अंतिम षटक आणि अंतिम चेंडू या ओव्हर मधला आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हा देखील चेंडू फसवा होता. दिमागाचा चेंडू होता. इथे देखील फटका खेळता आला नाही. इथे देखील